मेंदू आणि हृदय. प्रकाश आंबेडकर विरुद्ध रामदास आठवले. एक राजकीय चिकित्सा. महाराष्ट्राच्या आंबेडकरी राजकारणाचे दोन ध्रुव म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि रामदास आठवले. या दोन नेत्यांची तुलना ही केवळ दोन व्यक्तींची तुलना नसून ती बौद्धिक विद्वत्ता विरुद्ध लोकसंग्रहाचा महासागर यांच्यातील संघर्ष आहे. 1. अभ्यासू प्रोफेसर विरुद्ध मैदानी पॅन्थर. प्रकाश आंबेडकर हे व्यासंगी आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत. त्यांचे विश्लेषण ऐकताना ते एखाद्या विद्यापीठाचे कुलगुरू किंवा राजकीय शास्त्राचे प्राध्यापक असल्यासारखे वाटतात. खुद्द रामदास आठवलेही ही गोष्ट मान्य करतात. पण राजकारण हे केवळ लायब्ररीत बसून चालत नाही. ते गल्ली बोळात आणि वस्त्यांमध्ये खेळावं लागतं. तिथे आठवले सरस ठरतात. आठवले हे मुळात पॅन्थर आहेत, ज्यांच्या अंगावर आजही चळवळीच्या जखमांचे वळ आहेत. 2. राजकीय आयक्यू विरुद्ध इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे EQ. प्रकाश आंबेडकरांकडे प्रचंड बुद्धिमत्ता IQ आहे, पण त्यांच्याकडे इमोशनल इंटेलिजन्सची कमतरता जाणवते. कार्यकर्त्यांच्या भावनांशी जुळून घेणं, त्यांना आपल्या निर्णयांत सामील करून घेणं यात ते कमी पडतात. याउलट आठवले हे इमोशनल मास्टर आहेत. मंत्री असताना कोऱ्या कागदावर सह्या करून जिल्हाध्यक्षांच्या हातात देण्याचं धाडस फक्त आठवलेच दाखवू शकतात. हा कार्यकर्त्यावर टाकलेला अतूट विश्वास आहे, ज्यातून निष्ठावान कार्यकर्त्यांची फौज उभी राहिली. 3. अतूट विश्वास आणि भ्रष्टाचार मुक्त प्रतिमा. आजच्या राजकारणात जिथे सख्खा भाऊ भावावर विश्वास ठेवत नाही, तिथे आठवलेंनी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याला स्वतःचं साम्राज्य उभं करण्याची ताकद दिली. तुम्ही म्हटल्याप्रमाणे त्यांनी आज प्रत्येक जिल्ह्यात करोडपती कार्यकर्ते घडवले, पण स्वतःवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागू दिला नाही. मुंबईच्या गुन्हेगारी जगतातील मोठे गँगस्टर्स जेव्हा आठवलेंच्या पाया पडतात, तेव्हा ते त्यांच्या पदाला नाही, तर त्यांनी कमावलेल्या माणुसकीच्या दराऱ्याला नतमस्तक होतात. 4. मुंबईवरची पकड, शब्दाला किंमत. मुंबईच्या राजकारणात प्रकाश आंबेडकरांची ताकद वैचारिक आहे, पण आठवलेंची ताकद भौतिक आहे. मुंबईच्या चाळ्या आणि झोपडपट्ट्यांमध्ये आठवलेंचा एक शब्द आजही कायदा मानला जातो. या पकडीमुळेच प्रत्येक मोठ्या राजकीय पक्षाला सत्तेसाठी आठवलेंची गरज लागते. 5. आंबेडकर नाव नसते तर. हे विधान धक्कादायक वाटू शकतं, पण ते वास्तवाच्या जवळ आहे. जर प्रकाश आंबेडकरांच्या मागे आंबेडकर हा वारसा नसता, तर ते कदाचित सोशल सायन्स किंवा पॉलिटिकल सायन्सचे एक प्रगल्भ प्राध्यापक म्हणून ओळखले गेले असते. त्यांचा राजकीय प्रभाव हा मोठ्या प्रमाणावर त्यांच्या रक्ताच्या नात्यावर अवलंबून आहे. याउलट रामदास आठवले हे शून्यातून उभे राहिलेले नेते आहेत. त्यांनी स्वतःची ओळख स्वतःच्या संघर्षातून निर्माण केली आहे. प्रकाश आंबेडकर हे चळवळीचे बौद्धिक मार्गदर्शक आहेत, तर रामदास आठवले हे चळवळीचे प्राण आहेत. कार्यकर्त्याला ताकद देणारा, संकटात पाठीशी उभा राहणारा आणि सत्तेचा वाटा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणारा नेता म्हणून आठवले हे राजकीय चाणक्य ठरतात. जोपर्यंत कार्यकर्त्याच्या मनात आपल्या नेत्याबद्दल सुरक्षिततेची भावना असते, तोपर्यंत आठवलेंचं राजकारण हे अजिंक्यच राहणार.